आरसीसी नाम सुन के फ्लावर समझे क्या? कधी काळी एका छोट्याशा खोलीतून सुरुवात करणारा मोटेगावकर आज कोट्याधीश झालाय। एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा ते नीट पेपर फुटीतला सगळ्यात मोठा मासा असा प्रवास असणाऱ्या शिवराज मोटेगावकरचा प्रवास डेंजर आहे। शिवराज मोटेगावकरला पेपर फुटी प्रकरणात अटक झाली आहे। त्याचे व्हिडिओ देखील सध्या कमालीचे व्हायरल झालेत। पण मोटेगावकरनं स्वतःचं साम्राज्य कसं उभं केलं, त्याचा आरसीसी पॅटर्न महाराष्ट्रात ब्रँड कसा झाला, याचा सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। शिवराज मोटेगावकरचा जन्म रेणापूर तालुक्यातल्या हनुमंतवाडी इथे एका सामान्य शेतकरी कुटुंबात झाला। अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचं बालपण गेलं। शिक्षणासाठी त्यांनी संघर्ष केला, मात्र अभ्यासात असलेली आवड आणि चिकाटी यामुळे त्यांनी पुढे रसायनशास्त्र विषयात एमएससी पूर्ण केली आणि त्यात सुवर्ण पदकही मिळवलं। सुरुवातीच्या काळात त्यांनी उमरगा, अंबाजोगाई आणि बीड सारख्या ठिकाणी शिक्षक म्हणून काम केलं। विद्यार्थ्यांना शिकवताना त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी आहे। आणि त्यानंतर सुरू झाला एक नवा प्रवास। 2003 साली लातूरमध्ये एका छोट्याशा जागेत सुरू झालं रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस। सुरुवातीला फक्त केमिस्ट्री शिकवली जात होती, पण शिकवण्याची वेगळी पद्धत आणि विषयावर असलेलं प्रभुत्व यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली। एक विद्यार्थी वाढत गेला, एक वर्ग वाढत गेला आणि मग एका छोट्या क्लासचं मोठ्या संस्थेत रूपांतर होऊ लागलं। नंतर या क्लासचं नाव झालं आरसीसी, म्हणजेच रेणुकाई करियर सेंटर। काळ बदलत गेला, स्पर्धा परीक्षा वाढत गेल्या, नीट परीक्षा सुरू झाली आणि मेडिकल क्षेत्रात करियर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या झपाट्यानं वाढू लागली। मोटेगावकर यांनी देखील वेळेची पावलं ओळखली। केवळ केमिस्ट्री नाही तर फिजिक्स, बायोलॉजी, मॅथ्स असे सर्व विषय एकाच छताखाली आणले गेले आणि मग सुरू झाला विस्तार। लातूरच्या बाहेरही आरसीसीनं पाय पसरायला सुरुवात केली। पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर आणि अकोला अशा अनेक शहरांमध्ये शाखा सुरू झाल्या। काही वर्षातच आरसीसी हे नाव विद्यार्थी आणि पालकांमध्ये ओळखीचं बनलं। हजारो विद्यार्थी तिथे प्रवेश घेऊ लागले। दरम्यान या संस्थेची उलाढाल 100 कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर येते। अधिकृत आकडे हे वेगळे असू शकतात, तरी संस्थेचा विस्तार पाहता तिचं मोठं नेटवर्क असल्याचं स्पष्ट होतंय। पण आता या संपूर्ण प्रवासाला वेगळंच वळण मिळालंय। नीट पेपर फुटी प्रकरणात नाव समोर आल्यानंतर सीबीआयच्या कारवाईनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विशेष म्हणजे अटकेनंतरही आरसीसीमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याचं सांगितलं जातंय। हजारो विद्यार्थी आधीपासून तिथे शिक्षण घेत आहेत। आता प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांचं पुढे काय होणार, पालकांची भूमिका काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तपासात आणखी कोणते खुलासे होणार। एका छोट्याशा खोलीपासून सुरू झालेला हा प्रवास हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांपर्यंत पोहोचला। पण आज त्याच प्रवासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। पुढे या प्रकरणात आणखी कोणती नावं समोर येतात आणि या प्रकरणाचा शेवट कुठे होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।